मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम हिवरपूर सांजापूरच्या शेतशिवारात अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बियाणामुळे सोयाबीनच्या पेरण्या उलटत असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून मागील वर्षाच्या खरीप हंगामात हिवरपूर परिसरातील पेरणीवर पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्याने शेतकरी पार धास्तावून गेलेले आहेत। आधीच आसमानी संकटाचा जोरदार कहर आणि भरीसरभर सुलतानी संकट या गंभीर बाबींनी शेतकरी मेटाकुटीस आल्याचे विदारक चित्र सध्या स्थितीत दिसून येत आहे। या वर्षीच्या खरीप हंगामात सर्वत्र बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत शेतकरी बांधवांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत। या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन जमिनीतील पेरलेल्या बियाणांची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा देऊन शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे ठोक आश्वासन दिले आहेत। पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने प्रयत्न केले। आतापर्यंत 80% पेरणी झाली असून यातील 150 हेक्टर जमिनीतील पेरण्या उलटल्या असून यामागे कंपन्यांच्या निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीतील बियाणे उगवले नसल्यामुळे पेरणी उलटून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आल्यामुळे आर्थिक कंबरडे मोडले आहेत। ही समस्या जाणून घेण्याकरता आमदार अमोल मिटकरी यांनी दुबार पेरणी सुरू असलेल्या शेतामध्ये भेट देऊन जागेवरून संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पेरणी उलटलेल्या शेतींचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत व शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला आहे। याच वेळी शिवरपूर येथे काही दिवसांपूर्वी 2 तरुण मुलांचा अकस्मात मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना धीर देऊन शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। तसेच हिवरपूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट दिली असताना कुलूप लागले असल्यामुळे संबंधित आरोग्य सेविकाला याविषयी विचारणा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोडे, समाजसेवक रवी राठी, तालुका अध्यक्ष जगदीश मारोटकर, शहराध्यक्ष राम कोरडे, निलेश विल्लेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।